कधी वाटलंय का की एखादा सूर तुमचं मन थांबवून ठेवतो? जिथे शब्द अपुरे पडतात तिथे बासरी बोलते. मी गेलो होतो त्या संगीतप्रेमी शंकर संध्याला. नाट्यगृहात आल्याबरोबर जोरदार स्वागत केलं. हातात मोरपंख, फुलांचा सुवास आणि कपाळावर टिळक. कलामंदिर सजलेलं होतं. आम्ही आत आलो आणि प्रारंभ झाला एका अप्रतिम भरतनाट्यम नृत्याने. आणि मग मंचावर आले हर्षित शंकर. त्यांच्या बासरीचे सूर म्हणजे निशब्द भक्तीचा गंध होता. आणि मग सुरांनी रंग उधळायला सुरुवात केली. पहाडी बासरी, शिवबंदिस्त, नटरंग आणि खूप काही. कधी कोमल, कधी तीव्र, कधी कृष्णाची राधेसाठी जपलेली वेदना, तर कधी पावसात नालेलं मधुर प्रेम. मी डोळे मिटून बसलो होतो. कानातून थेट हृदयात शिरणारे सूर मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. कार्यक्रम संपला पण मन अजूनही त्या सुरामध्ये अडकून पडलं होतं. मग त्यांच्यासोबत एक फोटो घेतला जो त्या क्षणाला कायमचं जपून ठेवायचं होतं मला. आणि त्या दिवशी मला समजलं की संगीत फक्त ऐकायचं नसतं, ते अनुभवायचं असतं.